नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनणारी ही खुसखुशीत नानकटाई किंवा बिस्किटे. ही बिस्किटे इतकी खुसखुशीत आणि छान बनून तयार होतात की तुम्ही एकदा काही बिस्किटे घरी बनवली की तुम्ही परत कधीच बाजारातून बिस्किटे विकत आणणार नाही. आणि मुलंसुद्धा ही बिस्किटे खूप आवडीनं खातात. चला तर मग ही साधी, सोपी आणि पटकन होणारी बिस्किटे कशी बनवायची ते पाहूयात. तर आता आपण जी नानकटाई बिस्किटं बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे जी सगळी जिन्नस आहेत ती सगळी कोणत्याही एका कपाने किंवा वाटीने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपला पदार्थ 100% चांगला बनून तयार होतो. तुमच्याकडे कोणतीही एक वाटी किंवा चमचा असेल त्याच्या मदतीनं सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मोजून घ्यायच्या, म्हणजे पदार्थ अजिबातही चुकत नाही आणि खूप छान असा बनून तयार होतो. तर इथं मी मेजरिंग कपमध्ये 200 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे. तर त्याच मेजरिंग कपने मी पुढे तुम्हाला सगळ्या वस्तू मोजून दाखवेल. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आपण बिस्किटे बनवण्यासाठी जी काही जिन्नस वापरणार आहोत ती व्यवस्थित चाळून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा राहता कामा नये. त्याच्यामुळे पण आपली बिस्किटं खूप छान अशी खुसखुशीत बनवून तयार होतात. आता ज्या कपाच्या मदतीनं, मेजरिंग कपच्या मदतीनं मी 1 कपभर गव्हाचं पीठ घेतलं होतं, बरोबर त्याचं अर्धा कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि बेसन पीठ पण आपण व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहत नाही. आता इथं जितकं बेसन पीठ घेतलं आहे तितकंच इथं पिठी साखर घ्यायची. इथं मी घरातली साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली. आता जेवढं आपण बेसन पीठ घेतलं आहे तेवढीच इथं पिठी साखर वापरली, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या निम्मी आपल्याला इथं पिठी साखर वापरायची. आणि त्याला पण व्यवस्थित असं आपण चाळणीनं चाळून घेऊया. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त पिठी साखर वापरली तरी काही फरक पडत नाही. पण एवढ्या पिठी साखरेमध्ये मीडियम गोड अशी बिस्किटे बनवून तयार होतात. आता जेवढी आपण पिठी साखर घेतली होती त्याच्या निम्मा आपल्याला रवा घ्यायचा आहे, म्हणजे 1/4 कप इतका आपण रवा घेतलेला आहे. साधारणतः आपण 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्या निम्मं बेसन पीठ आणि जेवढं बेसन पीठ तेवढीच साखर आणि त्याच्या निम्मं आपण रवा वापरलेला आहे. आणि पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाभर आपण इथं बेकिंग पावडर वापरली आणि 1 चमच्याचा 1/4 हिस्सा इतका आपण त्याच्यामध्ये सोडा घेणार आहोत, म्हणजे अगदी चिमूटभर. आता ह्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बिस्किटं बनायला सुरुवात करूया. ही बिस्किटं अगदी 20 मिनिटात बनवून तयार होतात आणि चवीला एकदम मार्केटमधून आणलेल्या बिस्किटासारखेच लागतात. आता एक गोडाचा पदार्थ म्हणून त्याच्यामध्ये चिमूटभर इतकं मीठ टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर चवीसाठी तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता, पण मी इथे वेलची पावडरचा वापर केला नाही आहे. आता इथं अर्ध्या कपाला थोडंसं जास्त असं एवढं मी तूप घेतलं आहे. आणि तूप असं घट्टसरच घ्यायचं आहे, एकदम पातळ तूप घ्यायचं नाही. जर तूप तुमचं पातळ असेल, लिक्विडी असेल तर तुम्ही त्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करू शकता. अशा प्रकारे तूप हवं आहे. आता तुपाला आपण 3 ते 4 मिनटं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने फेटून घेणार आहोत. इथं व्यवस्थित फेटून घेतल्यामुळं खूपच छान अशी फ्लफी खुसखुशीत बिस्किटं बनवून तयार होतात. आणि आपण जे सर्व प्रकारची पिठं चाळून घेतली होती बिस्किटं बनवण्यासाठी, ती आता त्या तुपामध्ये टाकून आपण हातानं किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चोळून त्याचा छान असा बिस्किटाचा डो बनवून घ्यायचा आहे. तूप जर वितळलेला असेल तर त्याच्यामुळे बिस्किटाचा जो आपला बॅटर आहे तो लूज पडू शकतो आणि बिस्किट आपली खुसखुशीत अशी बनवून तयार होत नाही. म्हणून तूप वापरताना शक्यतो घट्ट तूपच वापरायचं. इथं जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही डालड्याचा उपयोग करू शकता. डालड्याने सुद्धा अगदी खुसखुशीत मार्केटसारखी बिस्किट बनवून तयार होतात. तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ नसेल तर त्याच्या जागी तुम्ही मैदा वापरू शकता, पण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हेल्दी अशी बिस्किट आपली बनवून तयार होतात. तर इथं एखादी वस्तू नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही दुसरा पर्याय वापरला तरी तितकीच छान आणि खुसखुशीत अशी बिस्किटं बनवून तयार होतात. जेवढं आपण तूप किंवा डालडा वापरला आहे त्याच्यामध्ये छान अशी बिस्किटं बनवून तयार होतात. जर तुमचा बॅटर असा बिस्किट बनत नसेल तर अजिबात पण तिथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे. त्याच्यामुळे बिस्किटं लगेच खराब होतात आणि जास्त दिवस टिकत नाहीत.
आणि ती कडक होण्याची शक्यता असते. तर सुरुवातीला तुमचं बिस्किट बनत नसेल तर त्याला व्यवस्थित हाताने चोळून जर तुम्ही बनवलं तर ते हाताच्या उष्णतेने ते तूप मेल्ट व्हायला लागतं आणि छान अशी बिस्किटं बनवून तयार होतात. तर इथं गोल गोल अशी मी बिस्किटं बनवल्यात आणि ही जी बदाम आकाराची स्टारमध्ये जी बिस्किटं दिसतात ती बिस्किटं माझ्याकडे एक कटर होतं जे मी ऑनलाईन मागवलं होतं, त्याच्या मदतीनं मी त्या आकाराची बिस्किटं बनवलेत. तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही छोटीशी वाटी किंवा हाताच्या मदतीनं छान अशी गोल बिस्किटे बनवू शकता आणि त्याला वरून चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्यानं डिझाईन बनवू शकता. तर बिस्किटं बेक करण्यासाठी तर मी वड्या उकळायची जी चाळण असते त्यालाच तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित, म्हणजे बिस्किटं आपली खाली चिकटत नाहीत. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता, पण नसेल तरी काही हरकत नाही. अशी पण छान अशी बिस्किटं बनवून तयार होतात. तर ही बिस्किटं आपण ओव्हनमध्ये नाही तर कढईमध्ये बेक करणार आहोत. तर त्याच्यासाठी 10 मिनिटापूर्वी मी कढईमध्ये इथं मीठ टाकून त्याला मध्यम आचेवरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी, म्हणजे त्याची उष्णता वाढवण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता आपण जी चाळण घेतली ते त्या कढईमध्ये ठेवायची आणि असंच आपण त्याला झाकून स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटं त्याला उघडून बघायचं नाही. जर आपण मधून बिस्किटं उघडून बघितलं तर त्याचं टेम्परेचर लो होतं आणि आपली बिस्किटं बेक होत नाहीत. 15 मिनटं झाले, झाकण काढूयात. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतात बिस्किटं आणि किती खुसखुशीत अशी बनवून तयार झाल्यात. तर आत्ता ही गरम आहेत, गरम त्याला हात लावायचं नाही, नाहीतर आपल्या हाताला चांगला चटका बसू शकतो आणि बिस्किटं पण तुटण्याची शक्यता असते. तर 15 मिनटं झाल्यानंतर मी लगेच झाकण काढलं नाही, गॅस बंद करून त्याला 5 मिनटासाठी ठेवून दिलं होतं, जेणेकरून हाताला चटके बसू नयेत. आता याला मी असंच ठेवून दिलं होतं 20 ते 25 मिनटासाठी. एकदम थंड झालेत बिस्किटं, हाताला पण चटके बसत नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशी खुसखुशीत बनवून बिस्किटं तयार झालेत. मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते. बघा किती छान खुसखुशीत अशी बिस्किटं बनवून तयार झाले. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.